रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार अशा पावसामुळे करमाळा तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी अशी स्थिती दिसून येत आहे। दरम्यान करमाळा अहिल्यानगर रस्त्यावरील लीड स्कूल जवळ असलेल्या छोट्या पुलावर पाणी तुंबल्यामुळे त्या ठिकाणचा रस्ता हा वाहतुकीसाठी अशा प्रकारे बंद झाला होता। दरम्यान सदर ठिकाणीही चौपदरीकरणाचे काम रखडले आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी जो छोटासा उंचीचा जो पूल आहे त्या पुलावर साचलेले पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्यामुळे रस्त्यावरच पाणी तुंबून राहिले होते। परिणामी 2 तासांपासून तेथील वाहतूक ही विस्कळीत झाली होती। दरम्यान निर्माण झालेली परिस्थिती पाहून सामाजिक कार्यकर्ते विजय लावंड यांनी प्रसंगावधान राखून त्या ठिकाणी जेसीबीच्या मदतीने तुंबलेल्या पाण्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानेच करमाळा येथील सचिन सावंत यांचा जेसीबी त्या ठिकाणी आणण्यात आला आणि त्याद्वारे पाण्याला वाट मोकळी करून देऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी यशस्वी असे प्रयत्न केले गेले। त्यावेळी त्या ठिकाणी विजय लावंड, सचिन सावंत तसेच तलाठी विनोद जवणे यांनी विशेष असे प्रयत्न केले। सोबतच पोलीस कर्मचारी मोहोळकर हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांच्या माध्यमातून सदर ठिकाणची वाहतूक ही पुन्हा पूर्वपदावर आल्याचे दिसून आले। दरम्यान आता जी दृश्य आपण पाहत आहात ती करमाळा अहिल्यानगर रोडवरील लीड स्कूल जवळ असलेल्या त्या छोट्याशा पुलावर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम रखडल्यामुळे ज्या प्रकारे पाणी साचून राहिले होते आणि वाहतूक विस्कळीत झाली होती ती दृश्ये आता आपण पाहत आहोत। तर सदरची जी दृश्य आहेत ती सामाजिक कार्यकर्ते विजय लावंड, सचिन सावंत, तलाठी विनोद जवणे, पोलीस कर्मचारी मोहोळकर आदींच्या प्रयत्नातून जेसीबी बोलावून तुंबलेल्या पाण्याला वाट मोकळी करून कशा प्रकारे दिली जात होती ती ही दृश्य आहेत। नक्की त्यांच्या प्रयत्नामुळेच या ठिकाणी 2 तासापासून विस्कळीत झालेली वाहतूक ही सुरळीत झाली। दरम्यान आता जे दृश्य आपण पाहत आहात ते या ठिकाणापासूनच जवळ असलेल्या एका तलावाची ही दृश्य आहेत आणि तो तलाव देखील सध्या ओव्हरफ्लो झालेला आहे। दरम्यान या ठिकाणचे पाणी आणखी अतिवृष्टी झाली तर या तलावापासून बाहेर पडण्याची दाट शक्यता असून जर या तलावाला काही हानी पोहोचली तर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह बाहेर येऊन पुन्हा मोठे नुकसान होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे सदर ठिकाणी प्रशासनाच्या वतीने विशेष अशा गंभीरतेने लक्ष देणे हे सध्याच्या अतिवृष्टीच्या काळामध्ये महत्त्वाचे बनले आहे। आपण जी दृश्य पाहत आहात ती या रस्त्याच्या जवळच असलेल्या तलावाची दृश्य आहेत। हा तलाव ही अतिवृष्टीमुळे पाण्यामुळे तुडुंब भरलाय अशी स्थिती आहे।